नमस्कार, मी रमेश कारामोरे. मी रामटेक शहरातील सगळे मतदार आमचे जे आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढा प्रचंड प्रेम आम्हाला दिलं. सोबतच आमचे 7 नगरसेवक निवडून दिले. आतापर्यंत मागच्या 10-15 वर्षामध्ये आम्ही 3च्या पुढे जात नव्हतो, काँग्रेस पक्ष आमचा. पण यावेळेस आम्ही 7 नगरसेवक निवडून आले. काही नगरसेवकाचे उमेदवार आमचे 5-25 मतांनी पडले, नाहीतर तो आकडा 10-12 वर राहिला असता. आणि मलासुद्धा एकदम चांगली मतं रामटेकच्या जनतेनं दिली. एक थोड्याशा मतांना आम्ही कमी पडलो, पण फेअर अँड चांगल्या निवडणुका झाल्या असत्या किंवा इमानदारीनं जर निवडणुका घेतल्या असत्या तर हे चित्र काही वेगळं असतं. पण चला, काय असते की किती काही अन्याय केला आणि किती काही सत्तेचा दुरुपयोग करून किती काही निवडणुकात घोटाळे केले तरी काही जास्त दिवस चालत नाही. लोक एक ना एक दिवस रस्त्यावर उतरतेच. आम्हाला हरवायसाठी त्यांना घोटाळे करावे लागले तरी आम्हाला मान्य आहे. आम्ही आपला लोकांनी दिलेला कौल मान्य करतो आणि रामटेक शहराच्या जनतेसाठी नुसतं पदावरच राहिल्यावर काम करता येते असं नाही, तर रामटेक शहरातल्या जनतेसाठी रमेश कारामोरे मरेपर्यंत काम करत राहील एवढी माहिती आहे. मागील 20-25 वर्षापासून सतत शिवसेना आणि BJPची माझ्या प्रभागात सत्ता होती आणि ही निवडणूक माझ्यासाठी कठीण होती. त्याच्यामागचं कारण आहे मंत्री महोदय आशिष जयस्वाल साहेब यांचं ऑफिस आणि यांचं घर असलेला प्रभाग म्हणजे माझ्या प्रभाग क्रमांक 10 ही निवडणूक माझ्यासाठी खरंच कठीण होती. पण मी माझ्या 10मधल्या प्रत्येक सर्व सामान्य जनतेच्या आणि माझ्या मायबाप जनतेच्या मी मनापासून धन्यवाद आणि आभारी मानतो. मी नगरसेवक म्हणून नाही तर त्यांच्या एक नेता म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून काम करणार इतकंच.